नाहीतर 500 रुपये मेंटेनन्स मध्ये लावण्यात येईल. कृपया मॅच मध्ये व्यत्यय आणू नये. पंच जिथे कुठे असतील लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि सामने भरपूर आहेत. या ठिकाणी पंचमुख आणि अमित हे दोघेही बॅटिंग करता उतरलेले आहेत. जेतवन 11 वर्सेस आम्रपाली 11. पहिला षटक घेऊन येतोय तो कृष्णा आणि फलंदाज आहे तो अमित अंगारके. पाहूया पहिला षटक आणि इथे बीट झालाय फलंदाजाने. एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी लाला. एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय आणि पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो तो कृष्णा. खूप चांगला असा स्वीपच्या दिशेने मारण्यात आलेला आहे आणि एक धाव. पुन्हा एकदा लाला आलाय स्ट्राइक वरती आणि खूप शानदार असा फटकार मारण्याचा प्रयत्न आणि तसेच चांगलं क्षेत्ररक्षण आरू यांच्याकडून. खूप चांगला असा फटकार पण एक धावामध्ये समाधान मानावं लागेल. कृपया करून स्टेज समोरून साईडला व्हायचं आहे. विनंती आहे आयोजकांकडून स्टेज समोरून साईडला व्हायचं आहे. पुन्हा एकदा एक धाव. पुन्हा एकदा कृष्णा हव्या सामन्याकडे. खूप शानदार असा फटकार आणि तसेच चांगले क्षेत्ररक्षण करण्यात आले आम्रपाली 11 कडून. लहान मुलांचा सामना उद्या दुपारी 12 वाजता करण्यात येईल. लहान मुलांचा सामना उद्या दुपारी 12 वाजता होईल, यांची नोंद घ्यावी. दुसरा षटक घेऊन आला तो राज आणि हा नो चेंडू दंडित केलाय पंचाने. नो +1. राज कमबॅक करायचंय संघासाठी. पुन्हा एकदा राज की लाला. स्टेप आउटचा प्रयत्न केला होता त्याने, हा प्रयत्न फसलेला आणि पुन्हा एकदा विकेट कमबॅक करायचंय संघासाठी. राज आणि आपल्या संघासाठी पुन्हा एकदा राज की लाला. स्टेप आउटचा प्रयत्न केला त्याने, हा प्रयत्न शंकर. अशोक पुढील फलंदाज आलाय तो अशोक आणि त्याला मारा करण्यासाठी सज्ज झालाय अशोक. शॉट आहे अशोक, शॉट आहे. या ठिकाणी खारघरचे प्लेयर अशोक पगारे. तिसरा चेंडू. रात्री 12 वाजता. खूप चांगला असं क्षेत्ररक्षण मॉन्टी कडून. नो चेंडू. आताचा नो बॉल गौतम. राज कुठेतरी फसलेला दिसतोय गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा नो चेंडू.
खूप गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आम्रपाली या संघाकडून आणि ते रनआउट नो प्लस 2 रन्स. आताचा 1 विकेट. बॉल काउंट आहे ना अंपायर? बॉल काउंट आहे. लहान मुलांनी इथे गोंधळ करू नये. त्यांचे सामने उद्या 12 वाजता होतील. कृपया सामन्यामध्ये व्यत्यय आणू नये. आणि स्टेज समोरून साईडला जायचंय. कृपया करून स्टेज समोरून साईडला व्हायचंय. 3 चेंडू. आणि पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करताना दिसतोय राज. आणि एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय. या ठिकाणी विजय डिवर पुन्हा एकदा नो चेंडू दंडित केलाय पंचाने. नो प्लस 1. राज कुठेतरी गोलंदाजीमध्ये फसलाय आणि पाहूया आपल्या संघासाठी पुन्हा कमबॅक करतोय की जेतवन पुन्हा याचा चौकार मारून आपल्या संघासाठी कमबॅक करतोय. प्रबोधनगरचा माजी सचिन उर्फ विजय. 3 चेंडू. प्रबोधनगरला पडलेला प्रश्न विजयला सचिन बोलावा का विजय? 4 चेंडू 4 बॉल 4 बॉल. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा नो चेंडू दंडित केलाय पंचाने. नो प्लस 1. कुठेतरी बोनस ओव्हर दिसते या संघासाठी. राजची ओव्हर कुठेतरी फसली आहे आणि त्याला पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. डिवर साहेब आपले तळमळ पाहून तुमचा संघही फार खुशीमध्ये आहे. चांगला असा कट केला आणि त्यावरती 2 धावांचा प्रयत्न होता पण एक डिग. धाव संख्या झाली होती 19. या ओव्हर मध्ये 14 रन आलेले आहेत. नो प्लस 1. नो प्लस 1. गोलंदाज कुठेतरी कमबॅक करायचं आपल्याला. विजय पहिली ओव्हर फक्त 5 रनांची होती आणि आपण आता तब्बल 14 रन दिलेले आहेत. अजून ओव्हर झालेली नाही आहे. प्रबुद्धनगर प्रीमियर लीगचा सर्वात महागडा खेळाडू राज आणि त्याची ही ओव्हर फसलेली आहे. कुठेतरी संघांना खूप अपेक्षा होती तुमच्याकडून पण ही अपेक्षा तुम्ही पूर्ण केली नाहीये. एक षटक 15 रन दिलेले आहेत. 7000 पॉइंट्सला घेतलेला आहे तुम्हाला सर्वात महागडा खेळाडू पण अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीये. संघ निराश आहे कुठेतरी तुमच्याकडून. आणि खूप चांगला असा बीट झालेला इथे. सिंगल 1 रन. आणि दुसरा षटक घेऊन तिसरा षटक घेऊन साहिल क्षेत्रे आणि खूप चांगला असा फ्लिक केलेला आहे. उत्तम शॉट विजय. नो प्लस 1. पंचांशी वाद घालू नये. पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो प्लस 1. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि 1 धाव. साहिल क्षेत्रे जी लहान मुलं बॅट घेऊन उभे त्यांनी बाहेर जायचंय ग्रुप. पुन्हा एकदा नो चेंडू आणि नो प्लस 4. हा बोनस ओव्हर ही सुद्धा दिसतीये या संघासाठी. गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आम्रपाली या संघाकडून आणि ते रनआउट. नो प्लस. संख्या झाली ती 30 आणि खूप चांगलं कमबॅक करताना दिसतोय आणि एक चोरटी धाव घेतली पुन्हा एकदा जेतोन या संघाने. मॉन्टी उर्फ साहिल कमबॅक करावं लागेल. धाव संख्या झाली ती 31. तिसरं षटक आहे. धाव संख्या झाली आहे 31. 2 चेंडू. कॅप्टन मॉन्टी कुठेतरी कमबॅक करावं लागेल. 2 बॉल 2. धाव संख्या झाली ती 31. 31.
सर्व नो बॉल होते तुमचे. धाव संख्या झाली 31. पहिला नो +1, दुसरा नो +1, मग एक डिग प्लस नो +4 पंजा आणि एक लेग बाय सिंगल. 2च बॉल झालेले आहेत तुमचे. 5 पैकी 2 बॉल झालेले आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 2 चेंडू 2. पहिला चेंडू नो +1. नो आहे नो. पंच काय पहिला चेंडू? पंचांना विचारा काय पहिला चेंडू. दोन चेंडू. हा लक्ष नाही राहत. 3 चेंडू 3 चेंडू. 31. धाव संख्या झाली 31. 3 चेंडू. खूप चांगला असा फटकार आणि ते रनआउट झालेला आहे. खूप चांगलं कमबॅक करताना दिसतोय कॅप्टन मॉन्टी. चांगला असा फटकार आणि ते रनआउट झालेला आहे. खूप चांगलं कमबॅक करताना सुद्धा मिळालेला आहे. पुन्हा एकदा नोचा इशारा पंचांकडून. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो चेंडू आहे तर नोच राहील. नो +1. खूप चांगली अशी चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय जेतवना संघ. निखिल. एक चेंडू शेवटचा आणि खूप चांगल्या प्रकारे मागे मारण्याचा प्रयत्न आणि एक चोरटी धाव. 3 ओव्हर. धाव संख्या झाली आहे ती 35. शेवटचं षटक आणि तो घेऊन येतोय आरू. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. कमबॅक की विकेट. वनडी. एक चेंडू. पुन्हा एकदा वाईट नो बॉल दिलाय पंचाने. आम्रपाली 11 फसलाय गोलंदाजीमध्ये. पूर्ण फसलाय. पुन्हा नो चेंडू पंचांकडून देण्यात येत आहे. पुन्हा एकदा नो बॉल. 39. 2 चेंडू 39 धावा. हाऊसकीपिंग टीम रेडी राहायचंय. या ओव्हर नंतर पीच साफ करायची आहे. हाऊसकीपिंग टीम. विकेटचं पतन. हाऊसकीपिंग टीम रेडी राहायचंय. या ओव्हर नंतर पीच साफ करायची आहे. हाऊसकीपिंग टीम. खूप चांगला फटकार इथे. विकेटचं. शेवटचे 2 चेंडू. पाव्यात आरू काय करतोय आणि इथे पुन्हा एकदा विकेटचं पतन. खूप चांगलं कमबॅक केलं. शेवटचे 2 चेंडू. पाव्यात आरू काय करतोय आणि ते पुन्हा शेवटचा 1 बॉल. नवीन फलंदाज आलाय तो निखिल. आणि शेवटच्या चेंडूवरती खूप शानदार असा फटकार आणि 1 धाव मध्ये समाधान मानावे लागेल. आणि धाव संख्या झाली आहे ती
43. हाऊसकीपिंग टीम मैदानामध्ये यायचंय. पिच वरती थोडं झाडू मारायचं आहे. हाऊसकीपिंग टीम पुढील मॅच सम्राट 11 वर्सेस सिद्धार्थ 11. हाऊसकीपिंग स्टाफ लवकरात लवकर आत यायचंय झाडू मारण्यासाठी. सामना थांबवलाय तुमच्यासाठी. भद्रिके साहेबांना विनंती आहे की हाऊसकीपिंग वाल्यांना पटकन बोलून घ्या. भद्रिके साहेब विकी सामना सुरू करायचा आहे. हाऊसकीपिंग वाले जेवणासाठी गेलेले आहेत. ब्रेक आहे त्यांचा. पुढच्या मॅच मध्ये येतील ते. जेतवन 11 आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लहान मुलांची मॅच उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे. कृपया त्यांनी पुन्हा पुन्हा येऊन विचारू नये, अन्यथा उद्याची सामनेही कॅन्सल करण्यात येतील. ठीक आहे ओके. पंच लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. टार्गेट 43 रन्स टू विन. पहिला चेंडू आणि हा शानदार फटकार मारण्याचा प्रयत्न आणि लाला याने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पुन्हा एकदा फ्लिप केलेला आहे आणि एक धाव. या ठिकाणी विकी मागाडे यांनी एक पारितोषिक ठेवलेला आहे. जो कोणी 6 बॉलमध्ये 6 चौके मारेल त्याला 4000 रुपये रोख रक्कम देण्यात येईल. तिसरा चेंडू घेऊन येतोय पुन्हा लाला आणि पाव्यात फलंदाज काय करतोय आणि हा वाईट चेंडू दंडित केलाय पंचाने. खूप चांगला असं क्षेत्ररक्षण विजय. पुन्हा एकदा 4-4-4 चेंडू सीमारे. खूप चांगला असं क्षेत्ररक्षण विजय. पुन्हा एकदा 4. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो शंकर. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटकार मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव्यामध्ये समाधान मानावं लागेल. प्रबुद्धनगर प्रीमियर लीग पर्व 3 आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय मॉन्टी आणि शंकर आणि धाव संख्या झाली आहे ती 9 रन. 1 ओव्हर 9 रन. 18 चेंडू 34 धावा. 18 बॉल्स 34 रन्स टू विन. संदीप कांबळे आणि दुसरं षटक घेऊन तो सतीश. फुटबॉल खेळत नाहीत, क्रिकेट खेळत आहोत हे लक्षात ठेवा. आणि त्याला मारा करण्यासाठी सज्ज झालाय पुन्हा शंकर आणि खूप चांगला असा फटकार आणि 4-4-4 चेंडू सीमारेषा पार. क्रिकेट खेळत आहोत हे लक्षात ठेवा. आणि त्याला मारा करण्यासाठी सज्ज झालाय पुन्हा शंकर आणि खूप चांगला असा फटकार
आणि 4-4 पुन्हा एकदा सज्ज झालाय तो शंकर. पाहूया सतीश की शंकर, शंकर की सतीश. आणि खूप चांगला असं कमबॅक केलेला आहे सतीश यांनी. आणि इथे रनआउट झालेला आहे तो मॉन्टी उर्फ कॅप्टन. खूप चांगलं कमबॅक केलेलं आहे सतीश यांनी. खूप चांगला असं कमबॅक केलेला आहे सतीश यांनी. आणि इथे रनआउट झालेला आहे तो मॉन्टी उर्फ कॅप्टन. यांनी स्टेज जवळ यायचंय. सात हजारचा खेळाडू हा पुन्हा स्ट्राईक वरती आलेला आहे. 7,000 पॉइंट. प्रबुद्धनगर प्रीमियर लीग मधील सर्वात महागडा खेळाडू. आणि हा एक धाव. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो शंकर. शंकरची बॅट तळपते आणि सतीश्वर कुठेतरी कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बारा चेंडू 26 धावा. धाव संख्या झाली ती 17. बारा चेंडू 26 धावा. कमबॅक करावं लागेल राज यांना. पुढील सामना सम्राट 11 वर्सेस सिद्धार्थ 11. दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचंय. पाहूया काय करतो राज की अरुण आणि अरुण की राज. आणि खूप चांगला असं क्षेत्ररक्षण. अकरा चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा शंकर स्ट्राईक वरती. क्षमता आहे या खेळाडूमध्ये चौकार मारण्याची. आणि खूप चांगला असं क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे तिथे जेतवनचे खेळाडू. 10 चेंडू 24 धावा. चौकार मारावा लागेल राज तुम्हाला. एक एक ने काही होणार नाहीये. सम्राट 11 वर्सेस सिद्धार्थ 11. ब्रदर वर्सेस ब्रदर. पाहूया छोटा भाऊ बाजी मारतोय की मोठा भाऊ. नाणेफेक साठी यायचे सुभाष छेत्रे. नो चेंडू आणि नो वरती हा षटकार. बॉक्स क्रिकेट मध्ये या शॉटला जागा नाहीये. मोठा भाऊ खेळाडू नाणेफेक साठी यायचे सुभाष छेत्रे. नो चेंडू आणि नो वरती हा षटकार. बॉक्स क्रिकेट मध्ये या शॉटला जागा नाहीये. 4 चेंडू. बॉल काउंट आहे. आणि सम्राट 11 या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. आणि इथे विकेटचं पतन. शंकर हा बाद झालेला आहे. कमबॅक करावा लागेल आम्रपाली 11. डाव फसलेला दिसतोय कुठेतरी. कॅप्टन काहीतरी बाजी पलटावी लागेल तुम्हाला. आणि या संघामध्ये खूप चांगले खेळाडू आहेत. क्षमता आहे त्यांच्यामध्ये. आणि नवीन फलंदाज झालाय तो आरू सर्वदे. खूप शानदार षटकार. आणि या शॉटला सुद्धा बॉक्स क्रिकेट मध्ये जागा नाहीये. आणि नवीन फलंदाज झालाय तो आरू सर्वदे. कमबॅक करताना दिसतोय. खूप शानदार षटकार. आणि या शॉटला सुद्धा 21 धावा. 21 धावा 6 चेंडू.
फलंदाज जो स्ट्राइक वरती आहे आरू, प्राइज इज ऑन फॉर यू. 6 चेंडू 6 चौकार 4001 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि अशोक कमबॅक करतोय की आरू कमबॅक करतोय पाहूया. पहिला चेंडू 1 धाव आणि इथे पुन्हा एकदा विकेटचं पतन. खूप चांगला असा कमबॅक केला अशोक याने. अमरपाल 11 आणि जे प्रेक्षक तिथे उभे आहेत त्यांनाही मागे घ्यायचंय. जे प्रेक्षक मैदानामध्ये आहेत आणि हा नो चेंडू दिलाय पंचाने. पुन्हा एकदा विकेटचं पतन. खूप चांगला असं क्षेत्ररक्षणाने तसेच गोलंदाजी केली अशोक याने. पुन्हा एकदा विकेटचं पतन. खूप चांगला असं क्षेत्ररक्षणाने तसेच गोलंदाजी केली अशोक. मी तुमच्यापेक्षा भारी आहेत. खूप चांगलं कमबॅक आणि इथे थोडासा गचा क्षेत्ररक्षण करण्यात आलेलं आहे विकेट किपर यांच्याकडून. नो +1. खूप चांगलं कमबॅक करताना दिसतंय जेतवन 11, पण तसंच थोडंसं क्षेत्ररक्षणकडे लक्ष द्यावे लागेल तुम्हाला. 4 बॉल 16. अजूनही तुम्ही गेम मध्ये आहात. 4 बॉल 16 रन. खूप शानदार फटकार आणि इथे 1 धाव. 3 चेंडू 15 धावा. 15 धावा 3 चेंडू. पाहूयात काय करतायत अशोक. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि तसंच गोलंदाजी. 2 चेंडू 15 धावा. 1 चेंडू 14 धावा. 14 धावा 1 चेंडू. शेवटचा बॉल आणि खूप शानदार इथे सामना जिंकलेला आहे जेतवन 11 या संघाने. बॉल इकडे स्टेजवरती द्यायचा आहे. मॅच बॉल. सम्राट 11 तुमचा निर्णय द्यायचा आहे. सम्राट 11 निर्णय काय, बॉलिंग की बॅटिंग? टीम मीटिंग चालू आहे. सम्राट 11 डिसिजन द्यायचा आहे टीम मीटिंग नंतर. बॉलिंग. सम्राट 11 ने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. बॉलिंग.